नमस्कार, धनश्री रेसिपी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत। आज आपण ताजा थंडगार फ्रेश असा मठ्ठा इथे बनवणार आहोत। मठ्ठा बनवण्यासाठी मी इथे साधारणतः एक मोठी वाटी असं घट्टसर दही इथे घेतलेलं आहे आणि त्या दह्यामध्ये एक वाटी पाणी घालून त्याचं ताक इथे तयार करून घेतलेलं आहे। आता यामध्ये घालण्यासाठी जो मसाला आहे तो मसाला आपण तयार करून घेणार आहोत। त्यासाठी मी बागेतून स्वच्छ फ्रेश असा पुदिना आणलेला आहे। पुदिना हा उन्हामध्ये अँटीऑक्सिडंटचं काम करतो। यामध्ये असलेले मॅग्नेशियम आपल्याला उन्हापासून संरक्षण देते। त्याचप्रमाणे कोथिंबीर देखील अँटीऑक्सिडंटचंच काम करते। आपल्या डोळ्यांची आग कमी होते। उन्हामुळे डोळे जे कोरडे पडतात त्यापासून आपल्याला संरक्षण मिळते। प्रतिकारशक्ती देखील आपली वाढते। रक्तदाब नियंत्रणात राहते। त्यानंतर एक हिरवी मिरची आपण इथे घेतलेली आहे आणि साधारणतः 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे। आलं देखील पचनक्रिया सुधारते, उन्हापासून संरक्षण करते, त्यामुळे आपली त्वचा देखील चमकदार राहते। आता हा जो मसाला आपला तयारच करून झालेला आहे तो मसाला आपण इथे ताकामध्ये घालून घेणार आहोत। व्यवस्थितरित्या बारीक असा मिक्सरमधून हा मसाला मी इथे काढून घेतलेला आहे। साधारणतः 2 चमचे आपला मसाला इथे तयार झालेला आहे। ठीक आहे, हा मसाला आपण यामध्ये टाकून घेणार आहोत आणि ते व्यवस्थित हलवून घेणार आहोत। आता यामध्ये आपण चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे। तुम्ही काळं मीठ घातलं तरी चालेल, साधं मीठ घातलं तरीही चालेल। ठीक आहे, त्यानंतर बाजारामध्ये आपल्याला मठ्ठा मसाला मिळतो बघा। एक पोह्याचा साधारणतः 1 चमचा आपण तो मठ्ठा मसाला आपण त्यामध्ये वापरणार आहोत। त्यामुळे मठ्ठा हा अतिशय चविष्ट लागतो आणि त्यामध्ये थोडासा असा आपण ते चाट मसाला देखील वापरणार आहोत। छोटी मुलं चाट मसाला म्हटलं की तो मठ्ठा हा आनंदाने पितात, त्यामुळे चाट मसाला देखील आपण त्यामध्ये चिमूटभर घालणार आहोत। चाट मसाला घातल्यानंतर आपल्याला हवं असेल तर आपण त्यामध्ये थोडीशी साखर घालू शकतो। साखरेने काय होतं की थोडीशी त्याला टेस्ट येते आणि लहान मुलांसाठी साखर घातली तर ते पटकन पितात। पण आपल्याला नको असेल तर आपण त्यात साखरेऐवजी थोडासा गुळाचा खडा घातला तरीही चालेल। ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपला इथे मठ्ठा तयार करून झालेला आहे। हे सर्व व्यवस्थितरित्या मिक्स करून आपण एक 10 मिनिट आपण फ्रीजला इथे ठेवायचं आहे आणि थोडंसं थंड झाल्यानंतर आपण ते ग्लासमध्ये इथे सर्व करून घेणार आहोत। ठीक आहे, तर ही जी आजची मठ्ठ्याची जी रेसिपी आपण बघितलेली आहे ती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की कळवा। हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा। आपण मठ्ठ्यामध्ये ज्या ज्या वस्तू वापरलेल्या आहेत त्या सर्व ह्या आपल्याला उन्हापासून संरक्षण मिळण्यासाठी फायदेशीर असतात। ठीक आहे, तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून कळवा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत। ठीक आहे, बाय बाय।